नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यभरामध्ये आज दिवसभरामध्ये आणि रात्रीच्या भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये भी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे मुंबईच्या भागामध्ये भी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। पावसाचा काही ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये भी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। अमरावतीच्या भागामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये। तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये भी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील तुम्हाला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।